नमस्कार, 24 तास पेड न्यूज चॅनल पाहू शकतात. प्रभाग क्रमांक 4 मधील आमचे मोठे बंधू रमेश दादा करंकार पत्रकार आहेत आणि आज तुम्ही बघू शकता महाराष्ट्रामध्ये निवडणुका सुरू झाल्या असताना 2 वर्षापर्यंत निवडणुका बंद होत्या, परंतु आज कुठेतरी महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू असताना आज उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवारीसाठी आज आमचे रमेश दादा त्यांनी उमेदवारी ही वार्ड क्रमांक 4 मध्ये दर्शवले. नेमकं आपण जाणून घेऊया दादा काय सांगणार. आपण एक इच्छुक उमेदवार म्हणून वार्ड क्रमांक 4 मध्ये उभे काय सांगणार, काय प्रतिक्रिया असेल? नमस्कार. वार्ड क्रमांक 4 हा स्लम एरिया आहे आणि या स्लम एरियामध्ये योगायोग असा आहे की वार्ड क्रमांक पूर्ण स्लम एरियामध्ये आलेला आहे आणि या स्लम एरियाचा आजपर्यंत विकासच झालेला नाही. कुठल्याही गोष्टीचं म्हणजे असं VIP सुविधा नाहीये. आहे त्याच रोड गटार नळ वगैरे एवढं किरकोळ गोष्टी मदत लोकांना समाधान आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे सरकारने आता 2011 पूर्वी जे अतिक्रमण घर असतील, स्लम एरिया असेल, त्याला नियमाकुल करण्याचं GR सरकारने काढलेलं आहे आणि त्या अनुषंगाने मी माझ्या भाईमदाने नगर मध्ये 115 लोकांचा सर्वे करून तो नियमाकुल घर करण्यासाठी प्रस्ताव सादर केलेला आहे. काय सांगणार आपण कुठल्या पक्षाकडनं, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, कुठल्या पक्षाने आपण उमेदवारी करणार काय सांगणार? मी भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवारी करणार आहे. भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मागितली आहे कारण मी भारतीय जनता पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता आहे. काय सांगणार आपण उमेदवारी करत आहात भारतीय जनता पार्टीकडनं, आपण इच्छुक उमेदवार असेल, वार्डातील अनेक लोकांच्या समस्या आहेत त्या तुम्ही कशा सोडवणार? भाजपाचा अजेंडा चालू आहे. भाजपाचा सबका साथ सबका विकास म्हणून अजेंडा भाजपाचा चालू आहे आणि भाजपाच्या ज्या अनेक योजना आहेत त्याचा लोक लाभ घेत आहेत आणि ते लाभमुळे सर्व लोक आज भाजपावर खुश आहेत. त्याच्यामुळे मी भाजपाचा अजेंडा सोडून जो माझ्या वैयक्तिकरित्या माझ्या भागामध्ये ज्या ज्या काही समस्या मला आढळल्या आहेत त्या समस्यावर मी माझ्या परीने सोडवण्याचा प्रयत्न करेल. सर तुम्ही काय सांगणार, आज तुम्ही प्रभाग क्रमांक 4 मध्ये उभे, प्रभाग क्रमांक 4च्या जनतेला तुम्ही काय संदेश देणार? प्रभाग क्रमांक 4च्या जनतेला एवढा संदेश देणार की हे 5 दिवस पैसे वाटणारे येतात, 5 दिवस पैसे वाटून चालले जातात, त्यांच्याकडे लक्ष न देता 5 वर्ष तुमच्या सेवेकरी म्हणून कोण राहील, तुम्ही हक्काने त्याच्या घरी जाऊन त्याला काम कसं सांगू शकेल, अशा लोकांचा तुम्ही विचार करायला पाहिजे. पैशाचा विचार कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता जर सर्वसामान्य कार्यकर्ता जो काम करतो, जो तुमच्या ऐकून आहे, तुमच्या एका शब्दावर धावून येईल, अशा माणसाचा पक्ष विचार करायला पाहिजे लोकांनी, असं मतदारांना मी आवाहन करतो. तुम्ही बघू शकता रमेश भाऊ करंकार यांच्या माध्यमातून उमेदवारी ही भाजपकडून मला मिळावी या संदर्भात आज त्यांनी आपल्या 24 तास पेड न्यूज चॅनलला प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी महानगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये गेल्यानंतर प्रभाग क्रमांक 4च्या जेवढे नागरिक असतील त्यांना त्यांचे विकास करण्याची देखील त्यांनी या ठिकाणी भूमिका दर्शवली. कॅमेरामॅन निलेश जोडेसह जनी पवार 24 तास पेड न्यूज चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार.